सध्या दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत आहे. आपण सध्या जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील या खोदगाव धरणावर उभे आहोत. खरं तर तापमान 43 अंशावर पोहोचलेलं आहे. सूर्यनारायण आग ओकतोय आणि अशातच धरणांमधील पाणीसाठा जो आहे तो या ठिकाणी दिवसेंदिवस कमी होत आहे. कारण तापमान जे आहे ते वाढलेलं आहे आणि पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टक्केवारी जी आहे ती घसरताना आपल्याला दिसून येत आहे. वलटाण असेल, चितेगाव असेल, त्याचबरोबर इतर मध्यम प्रकल्प असतील, या धरणांमध्ये सध्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक धरणं आटण्याच्या मार्गावर आहेत, तर काही धरणांमध्ये फक्त या ठिकाणी मृत साठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळामध्ये पाऊस लांबल्यास खरं तर चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. उन्हाळा तीव्र आहे. सिंचनासाठी असेल, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी असेल, मागणी मोठ्या प्रमाणावर असते आणि कुठेतरी धरणांची सध्याची परिस्थिती पाहता खरं तर मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे आणि दिवसेंदिवस साठा जो आहे तो कमी होताना दिसून येत आहे. आणि खरं तर कोतगाव धरणामध्ये सध्या 40% जवळपास या ठिकाणी साठा फक्त शिल्लक राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळात पाण्याचं नियोजन करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. हेमचंद कुमोत, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.